गुड मॉर्निंग. खूप दिवसानंतर भेटतोय आपण आणि फायनली 1-2 ट्रिप कॅन्सल होऊन आमचा प्लॅन झालाय. आम्ही सगळेजण निघालो होतो अक्कलकोटला आणि तिरुपतीची जी ट्रिप होती ती आता पोस्टपोन झाली आहे. पण आज 27 मे मी खर्डेकर स्टॉपला चाललो आहे. बाकी सगळेजण थांबलेत. तर 1 डे ट्रिप आहे आपली आणि अक्कलकोटला आम्ही पहिल्यांदा चाललो. लहानपणी एकदा गेलो. अक्कलकोट, सोलापूरचं सिद्धेश्वरचं मंदिर, त्यानंतर तुळजापूर, असं करून आपल्याला बॅक टूला उतरायचं आहे. तर सगळ्यांना पाहून खूप आनंद झाला. जवळजवळ 1.25 वर्षानंतर ट्रिप काढली आपण. तर लेट्स गो. काहीच अपेक्षा नव्हती मित्रांनो. श्रीनिवास शिनू उठेल लवकर, पण ते उठलाय. आणि त्याची ही 3री ट्रिप आहे मला वाटते 2 महिन्यात. एकदा गोव्याला गुपित ट्रिप होती, आता बेंगलोरला होती का सोलापूरला होती श्रीनिवास. आता रिसेंट ट्रिप होती. मधून जाऊ, मधून इकडे. हां चला. गोल्डन बाबा की जय. तर फायनली लातूरच्या बाहेर आपण सर्वजण निघालेलो होतो आणि सर्वजण 5-10 मिनिट पुढे मागं वेळेतच आले होते आणि गप्पा मारत क्या बात है. गाडीत बसल्या बसल्या सगळ्यांना नाश्ता, भूक लागली होती आणि उजनीला थांबायचं प्रयोजन झालं. बेंबळी बेंबळी वाटत आहे ना तुम्हाला. गाणं इथं अडकले, बाहेरच नाही. गाडी किती 3दा गेल्यास. दिलजीत दोसांझ. Hi guys, welcome back to my channel. तू रहता कहाँ क्या तेरा पता, हम तो यहाँ पे मुसाफिर हैं जो ढूंढे अपनी मंजिल का पता. ऐ खुदा मुझको बता, तू रहता कहाँ क्या तेरा पता. हम तो यहाँ पे मुसाफिर हैं जो ढूंढे अपनी मंजिल का पता. महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. तर 1 तासामध्ये आमचं अक्कलकोटचं एकदम प्रसन्न वातावरणात दर्शन झालं आणि आम्ही
लगेच वेळ वाया न घालवता प्रसाद न घेता अक्कलकोटच्या प्रसादाला 1 तास असल्यामुळं आम्ही लगेच पुढं 50 किलोमीटरवरती असलेल्या सोलापूरच्या सिद्धरामेश्वर मंदिराकडे निघालेलो होतो आणि वाटेमध्ये फोटो वगैरे काढले आणि पुढे मागं जागा बदलत सर्वजण ॲज पर कम्फर्ट आम्ही सिद्धरामेश्वर मंदिरात निघालेलो होतो. आता ड्रायव्हिंग सीटवर मी होतो, त्यामुळं गाडी आता ॲव्हरेज चांगलं देणारच होती असं सर्वांचंच मत होतं. तर मंडळी कसे आहात? आम्ही आता अक्कलकोटला आलतो आणि अक्कलकोटचे आम्ही खूप मतलब भारी आमचं दर्शन झालं. खूप छान आणि प्युअर खूप छान आमचं दर्शन झालं. खूप छान. येस. स्वामी समर्थांची कृपा आमच्या सगळ्यावर आहे आणि सगळ्यांवर पण राहावे. हो तुमच्या सगळ्या त्याच्याकडे फिरवलं कॅमेरा. बोला सोलापूरमध्ये सिद्धेश्वर मंदिर जे की खूप जुनं मंदिर आहे. कसं आहे? छान आहे. सिद्धेश्वर महाराजांची तिथे समाधी आहे. वन डे आउट करतात कसं वाटलं तुम्हाला? पाक मजा येईल खूपच. दर्शन पण छान झाले बघायचं मला आणि पोरांची कंपनी खूप एन्जॉय करायला मी. मुन्ना नाही तुमचा काय म्हणते पार्टनर इन क्राईम. मुन्ना स्वामी नाही. मुन्ना रडायला चालला नाही तुम्ही. स्लगप झाले शिन्या कॅमेरा न गे मुन्या न ग. अक्कलकोट म्हणजे काय तर कोट्यामध्ये अक्कल आणि तिथं तरी स्वामी समर्थांचं दर्शन घेतले खूप चांगलं. आणि मग आता त्यांना यश भरभराटी होते त्यांची, म्हणजे नाही यश त्यांच्या पदरात पडतंय 100% पडतंय. 100% पडणार. आता त्यांनी BMC मध्ये तुमचं भाऊ स्वामी समर्थ अशा आपण इच्छा नाही. अथर्व मुक्तेश्वर मध्ये शिकून स्वतःची भाषा थोडी मिळत आहे. कडे आपण इच्छा मागायची ती असं म्हणायचं होतं. मला समजून घ्या तुम्ही आधीच बच 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 करू नका. तुम्ही जे मागितलं ते तुम्हाला भेटलं का? नाही देवाकडे असं काही मागितलं नव्हतं. अथर्व न मागताच तुम्हाला भेटतंय. हा बिलकुल. फक्त जे आहे ते एवढी मोठी चांगली म्हणजे किती कृपा आहे बघा देवाची यांच्यावर. आणि अजून असे मित्र भेटले ह्याच्यापेक्षा अजून कृपा मित्र तर तुमच्या म्हणजे कसे तुम्हाला कसं आशे हे नाही टाकत जाणू का घरचे बघायचे माझ्या. काय होणार आहे? सुपारी खाल्लास म्हणायचं. वजनाचं राहायचं बे. आपल्या घरी दाखवा. त्यांना वाटते आपण शाहरुख खान आहे तर का पार्थ फ्री टू मूव आहेत तर पार्थला बोला. हम शाहरुख आहे तर तुम सलमान आहे जी.
रंगराजेवर जेवण करून आई आंबे जगदंबे तुळजाभवानी माते मंदिराच्या आम्ही चाललो तिकडं निघालेलो आहोत. आणि आपल्यासोबत दिवसभर गॉगल घालून बसलेले अथर्व भाई जाणवके आहेत. अथर्व, कसं वाटलं तुम्हाला आजचा प्रवास? आम्हाला आजचा प्रवास खूप चांगला वाटला, सुकून बरा होता. अथर्वचं तोंड बघून असं वाटलं नाही आम्ही आता निघाला सुनीला, एवढा फ्रेश आहे अजून सुद्धा. फुलवितो दिवटी दीपकळी आम्ही आंब्याचे गोंधळी, आम्ही आंब्याचे गोंधळी, आम्ही आंब्याचे गोंधळी. भोलांबाबाईचा, रेणुका देवीचा, एकविराईचा, त्या आदिमायेचा, जगदंबेचा, महालक्ष्मीचा, सप्तशृंगीचा, काळूबाईचा. आणि आई तुळजाभवानीचे दर्शन घेऊन एवढं प्रसन्न आणि पवित्र आम्हाला वाटत होतं. गाभाऱ्यामध्ये एक वेगळीच ऊर्जा होती आणि खूप गर्दी सुद्धा होती. तर दर्शन लवकर झालं आणि आम्ही सर्वजण आपल्या लातूरसाठी मार्गस्थ झालो. आणि एक दिवसाचा हा प्रवास जवळपास 12 तासाचा म्हणता येईल. 300 किलोमीटरचा प्रवास हा खूप लवकर संपला असं वाटत होतं. आणि वी क्रिएटेड लॉट्स ऑफ मेमरीज. आम्हाला असं वाटत होतं की आम्ही 2-3 दिवसापासून बाहेर फिरतीवर आहोत आणि खूप छान वाटलं. जे आपली फिरण्याचा उद्देश होता तो पूर्ण झाला, देवदर्शन झालं आणि आपल्या सर्व लाडक्या मित्रांसोबत वेळ घालवता आला. खूप मजा आली. आणि जाता जाता आम्ही अथर्वच्या घरी औषधाला भेट दिली. त्याने आधीच आम्हाला सांगून ठेवलेलं होतं. आणि घरी आम्ही सर्व कुटुंबाला भेटलो, घरी नाश्ता केला आणि औषधाचा काही भाग बघून वापस आम्ही लातूरला निघालो. आणि एक दिवसाची सफर जरी असेल तरी जो एक्सपिरियन्स होता तो खूप आनंद देणारा होता. गुजर जाते हैं खूबसूरत लम्हे यूं ही मुसाफिर की तरह, यादें वही खड़ी रह जाती है रुके हुए रास्तों की तरह. अशा पद्धतीनं आम्ही सायंकाळी 7 वाजता लातूरला पोहोचलो. आणि नक्कीच तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल अशी आशा करतो आणि थांबतो. थँक्यू.